नमस्कार मित्रांनो, एक काळ असा होता जेव्हा घर म्हणजे केवळ चार भिंती नव्हत्या, तर एका स्त्रीच्या संपूर्ण अस्तित्वाचं ते केंद्र होतं. तिचं हास्य, तिची माया आणि तिचा संसार या दोन शब्दाभोवती तिचं सर्व विश्व गुंफलेलं असायचं. पण आज काळ बदलला आहे, वेगवान जीवनशैली आली आहे आणि त्याचसोबत माणसांचीही मनं कमालीची गुंतागुंतीची झाली आहेत. अनेकदा आपल्याला असं वाटतं की आपल्या संसाराचा गाडा अगदी सुरळीत आहे, सगळं कसं शांत आणि समाधानी आहे. पण लक्षात ठेवा, शांत दिसणाऱ्या समुद्राच्या तळाशी एखादी मोठा भूकंप दडलेला आपल्याला दिसून येतो. असंच काहीसं आपल्या हसत्या खेळत्या नात्याच्या बाबतीतही घडू शकतं. ज्या व्यक्तीला तुम्ही सर्वस्व मानलं असतं, जिच्यासोबत म्हातारपणापर्यंतच्या प्रवासाची तुम्ही स्वप्न पाहिली असतात, तीच व्यक्ती तुमच्या शेजारी बसून तुमच्यापासून मैलोनमैल दूर जात असेल, तर मित्रांनो, त्या भयान दुराव्याचं कारण एखादी तिसरी व्यक्ती असेल तर हे विचार करायला भीती वाटते. पण हेच आजच्या काळातील एक कटू सत्य आहे आणि नात्यातील फसवणूक कधीच एका रात्रीत घडत नाही. ती एखाद्या संत विषासारखी हळूहळू नात्यात उतरत जाते. सुरुवातीला आपल्याला काहीच समजत नाही, कारण डोळ्यांवर प्रेमाची पट्टी असते आणि जोडीदार आंधळा विश्वास असतो. पण आपण आपल्या डोळ्यासमोर अशा काही सूक्ष्म खुणा उमटवत असतात, काही अनाकलनीय बदल असतात मित्रांनो, जे ओरडून सांगत असतात की काहीतरी चुकतंय. जर तुम्ही वेळीच खुणा ओळखल्या नाही तर विश्वासाची नौका कधी बुडेल हे तुम्हाला देखील समजणार नाही. मित्रांनो, या व्हिडिओतून आपण असेच पाहणार आहोत, जर स्त्रीच्या आयुष्यात तिसऱ्या व्यक्तीच्या अस्तित्वाचा मुकसंकेत देतात. हा विषय कोणावर संशय घेण्याबद्दल नाही, तर तुमचं कोलमडणारं नातं वेळीच सावरण्याबद्दल आहे. हा बदल सर्वात आधी तिच्या आरशातल्या प्रतिमेतून जाणवू लागतो. मित्रांनो, आरशात बदललेली स्वतःची प्रतिमा प्रेम माणसाला सुंदर बनवतं. म्हणतात की लग्नानंतर अनेक वर्षांनी अचानक स्वतःच्या रूपावर आलेलं हे अतिप्रेम थोडं विचार करायला लावणारं असतं. विचार करा, जी स्त्री कित्येक गेल्या वर्षापासून संसाराच्या गडबडीत स्वतःचा चेहरा बघायला विसरली असते, जिला साधी साडी किंवा केसांचा अंबाडा पुरेसा वाटत होता, आज ती स्त्री तासनतास आरशासमोर घालवत असेल. ती अचानक नवनवीन फॅशनेबल कपड्यांची खरेदी करू लागली असेल. मित्रांनो, खास प्रसंगी वापरला जायचा तो आता रोजच्या वापरात येणारा तो खर्च, पार्लरच्या फेऱ्या वाढत असतील, तर मित्रांनो, बाहेर पडताना स्वतःला स्वार्थपणे परफेक्ट दाखवण्याची धडपड सुरू असते. हे बदल स्वतःच्या आनंदासाठी नसतात, कारण जेव्हा स्वतःसाठी आपण नटतो तेव्हा आपल्या जोडीदाराला ते दाखवण्याचा एक उत्साह असतो. पण मित्रांनो, इथे उलट घडतंय. ती नटते खरी, पण तुमचं कौतुक तिला हवंसं वाटत नाहीये. ती कोणासाठी तरी सजते, कोणाच्या तरी नजरेत स्वतःला तरुण आकर्षक सिद्ध करू पाहते. आरशात स्वतःला निहाळताना तिच्या चेहऱ्यावर येणारी ती वेगळीच लाली आणि तो चोरटा आनंद, एका नव्या रहस्याची नांदी तिथूनच सुरू होते. मित्रांनो, चला आपण दुसरा संकेत जाणून घेऊया. मित्रांनो, छोट्या कारणांवरून घरात महायुद्ध सुरू होतं. घरचं वातावरण इतकं तणावपूर्ण केलं जातं की तुम्हाला स्वतःलाच तिथून लांब जावंसं वाटतं. हा एक मानसिक पवित्रा असतो, जेणेकरून तिला तिच्या मनातील पाप लपवता येईल आणि स्वतःला निर्दोष ठरवता येईल. तुमच्या अस्तित्वाचा अपमान जेव्हा रोजच्या रोज होतो, तेव्हा ती घराबाहेर पाऊल टाकण्यासाठी नवनवीन सबबी शोधू लागते आणि मग समोर येतं ते तिच्या वेळापत्रकातील गूढ बदल. वेळ अशी गोष्ट आहे जी माणसाचं त्यांच्यासाठी खर्च करतात, ज्यांच्यावर त्यांचं प्रेम असतं. पण जेव्हा घराचा उंबरा ओलांडण्याकडे ओढा वाढतो, तेव्हा वेळापत्रकात अचानक गुंतागुंतीचं होतं. जी स्त्री पूर्वी वेळेवर घरी यायची, जिला घड्याळाच्या काट्याप्रमाणे संसार चालवायची सवय होती, ती आता उशिरा येऊ लागली. ऑफिसमध्ये जास्त काम होतं, मैत्रिणीच्या घरी महत्त्वाचं बोलायचं होतं किंवा ट्रॅफिकमध्ये अडकले होते, अशा कारणं वारंवार दिली जातात. सुरुवातीला ही कारणं खरी वाटतात, पण हळूहळू कारणांमधील विसंगती समोर येऊ लागते. तिने सांगितलेलं ठिकाण आणि तिचं प्रत्यक्ष असणं यात फरक जाणवू लागतो. तिच्या डोळ्यातली ती भीती लपत नाही जेव्हा तुम्ही तिला एखादा प्रश्न सहज विचारता. मित्रांनो, वेळेची ही चोरी आणि खोट्या कारणांचा डोंगर जेव्हा उभा राहतो, तेव्हा आपसुकच तिच्याकडून होऊ लागतं ते
मित्रांनो, नंबर 3, घरगुती जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष. एक घर उभं राहतं ते स्त्रीच्या मायेच्या स्पर्शाने, पण जेव्हा ती माया घराबाहेर कोणाला तरी स्पर्श करू लागते तेव्हा घराचं घर पण हरवू लागतं. एकेकाळी ज्या घराचा कोपरा ना कोपरा ती आवडीने सजवायची, जिथे मुलांच्या हट्टापायी ती थकून जायची, तेच घर आता तिला एखाद्या तुरुंगासारखं वाटू लागतं. मुलांचा अभ्यास, वेळेवर होणारा स्वयंपाक किंवा सण उत्सवचा उत्साह, या सगळ्यातून तिचं मन पूर्णपणे उडून गेलेलं असतं. ती घरात असते पण खरी, पण तिचं लक्ष सतत बाहेर. मित्रांनो, बाहेरच्या जगात, विचारात असतं. घरात तिच्या गरजांकडे पूर्णपणे दुर्लक्ष होतं. तुम्ही आजारी असाल किंवा मुलांना तुमची गरज असेल तरी तिला त्याचा काहीही फरक पडत नाही. तिला फक्त स्वतःच्या फ्रीडमची काळजी असते. तिचं सुख आता या 4 भिंतीत उरलेलं नसतं, तर कोणा दुसऱ्याच्या सहवासात असतं. जेव्हा संसाराची जबाबदारी तिला बेडी वाटू लागते तेव्हा तिच्या वागण्यात आणि बोलण्यात नकळत ते उमटू देखील लागतं. मित्रांनो बघा, नवीन सवयी आणि शब्दांचा वापर. माणूस जेव्हा प्रेमात पडतो तेव्हा नकळतपणे त्याची सावली बनू लागतो. संगीताचा परिणाम हा मनाच्या वागण्यावर आणि बोलण्यावर सर्वात आधी होतो. विचार करा, जर जी स्त्री कालपर्यंत घरगुती विषयात रमायची, तिच्या बोलण्यात आज अचानक एखादी नवीन शब्दशैली किंवा पूर्ण वेगळे विचार कसे येऊ लागले. जर तुमच्या पत्नीला अचानक अशा विषयात रस वाटू लागला असेल की ज्याबद्दल तिला कधीच काही माहीत नव्हतं, मग ते एखादं पाश्चात्य संगीत असो किंवा एखादा विशिष्ट खेळ, तांत्रिक विषय असो किंवा तर समजूनच जा की तिचे स्वतःचे विचार नाही आहेत. नकळतपणे तिसऱ्या व्यक्तीची आवड जपू लागते, त्यांचे शब्द चोरू लागते. कारण जेव्हा 2 मनं एकत्र येतात तेव्हा त्यांच्या भाषेची देवाणघेवाण होत असते आणि व्यक्ती एक छोटीशी प्रतिकृती बनण्याचा प्रयत्न करत असते. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, जेव्हा हे सगळं होत असतं तेव्हा ती तुमच्या आयुष्यातून स्वतःला वजा करत असते. नात्याला लागलेल्या वाळवीचा संकेत नक्कीच आहेत. संशय घेऊन नातं तोडण्यापेक्षा खुणा दिसल्यास शांतपणे विचार करा आणि तुमचा संवाद प्रयत्न करणं गरजेचं आहे. मित्रांनो, कधीकधी नात्यातली पोकळी भरून काढली की तिसऱ्या व्यक्तीची गरज उरत नाही, पण जर ही लक्षणं वाढतच गेली तर स्वतःचा स्वाभिमान जपणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. नातं हे फक्त विश्वासावर टिकतं आणि जिथे विश्वास उरत नाही तिथे फक्त नावच उरतं. म्हणून सतर्क राहा, आपल्या नात्याला जपण्याचा प्रयत्न करा, पण सत्याचा स्वीकार करण्याची ताकद स्वतःमध्ये ठेवा. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच कमेंटमध्ये सांगा. मित्रांनो, असे चॅनलशी कनेक्ट राहा. श्री स्वामी समर्थ.